गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की. माऊली तुकाराम महाराज की जय. श्रीरामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. खऱ्या संताचे असते एकमत. श्री गुलाबराव माऊलींनी धामा जात. त्यांच्या न्हाणीवरील वापरास बंद केले बाबांनी. शिवमंदिरातील काट्या गवत वाढले होते उंच उंच. नरहरी बाबांनी केले स्वच्छ कैशापरी ते एका. माधानात घडल्या दोन्ही कथा बाबांच्या कृपेने वर्णितो आता. खऱ्या संताचे अपूर्ण कार्य दुसरा संत पूर्ण करी. 1988 सालात बाबा आले वैकुंठ धाम आश्रमात. पिंपळखोटा पुण्यनगरीत सकाळीच पहिल्या गाडीने. तेव्हा होता एसटीने प्रवास. फाट्यापासून आले चालत. एवढा का घेतला त्रास. भजनाची आवडी बाबांना 8 दिवसापूर्वीची गोष्ट. श्री गुलाबरावांचे बरेच ग्रंथ मजला दिले होते वाचनास. समर्थ श्री नरहरी बाबांनी. मी नव्हतो भजनात पडलेला. माझा देहभाव नव्हता गेला. पत्नीने बाबाच्या डब्याला तिच्या जवळ दिले होते. पूर्वीचीच होती आवडी. त्यात बाबांनी ग्रंथ संपदा दिली. वाटे गुलाबराव माऊलीच उतरली नरहरी बाबांच्या रूपाने. नरहरी बाबासी नाही भेटलो. बळीराम धांडेच्या मळ्यात गेलो. ताजी मेथी आणि सांबार बाबाकरिता आणावा. चप्पल नव्हती पायात. शर्ट नव्हते अंगात. पैजामा सँडो बनियन आवडे मज. डोक्यासी टावेल गुंडाळला. जवळ नाही पैसा आदला. ज्ञानेश्वर माऊलीचा जप चालला. संत कृपा आली फळाला. काय झाले कळेना. डोळे उघडले जेव्हा माधानात. पिंपळाच्या गर्द सावलीत संत कृपेचा संचार अंगात. परिसर झाडला मंदिराचा. राधाबाईच्या घरातून रांगोळीचे पीठ घेतले मागून. महाराजांच्या मंदिरासमोर रांगोळी छान काढली. शिवमंदिरात दर्शनास गेलो. तेथील काट्या गवत कापू लागलो. इकडे बाबांनी आवाज दिला. काठेबा कुठे गेला बा. चौकशीचा वेग वाढला. सर्व भक्तांनी तपास केला. बाबा म्हणाले नामदेव चिमकरला. मादान क्षेत्री तुम्ही जावे. काठेबा पाहिल्या विन आमासी न पडे चैन. गुलाबराव माऊलीचे ते स्नान तेथेच आहे काठेबा. नामदेवबा मादानात आले. मंदिराच्या पायरीवर बसले. माझ्या हातच्या रांगोळीले एकसारखी पाहती. रस्त्याने जो आला गेला. नामदेव भाऊ विचारती त्याला. काटे महाराज दिसले का तुम्हाला. कृपा करून सांगावे. पागल आला शिवमंदिरात ऐसी चर्चा माधानास. काटे कापणारा काटे महाराज माहीत नव्हते तयांना. इकडे बाबाचा चालला जप. काटे बाळाला की सांगा आम्हास. नाही केले भोजनास. दिवसभर बाबांनी अंगावरील सर्व कपडे नरहरी बाबांनी काढून फेकले. नग्न दिगंबर अवस्थेत आश्रमात लोडती. चर्चा झाली चौकडे. सर्व आश्रमाचे भक्त जमले. भालेगावची भक्त मंडळी 407 आले घेऊन. लघवी आली नरहरी बाबाला. ते कळले भवर साहेबाला. त्यांनी भांडे समोर धरताच बाबांनी त्यात लघवी केली. बाबा बोलले त्या भक्तास. भलकुटे नका फेकू लघवीस. यालाच म्हणावा खरा शिष्य. पूर्ण पिऊन टाकली. रात्रीचे 12 वाजले. बाबा भक्तांशी बोलले. लवकर घ्यावे हरिपाठ आले. नेम कधीच सोडू नाही. सर्वांना झाला हरिक. त्यांनी घेतला टाळ मृदुंग. हरिपाठात झाले दंग. बाबा प्रसन्न जाहले. तेवढ्यात नामदेव बा आले. काटेबा नाही माधानले. तपास येत नाही बा तुम्हाले. माधानातच आहे काटेबा. तुम्हासी काम जमत नाही. चौकशी पूर्ण केली नाही. मोठे मोठे संस्थान अशाने झाले तोट्यात. दिवसभर मंदिर स्वच्छ केले. विजयमालाबाईने जेवण दिले. हाची नेमा आता न फिरे माघारी. कीर्तन झाले अभंगावर. रात्री झोपलो मंदिरात. नरहरी बाबांनी दिला आवाज. काठेबा बरोबर करा पायास. देवाकडे ते करिता का. जागी झालो येईना झोप. अश्रू वाहती नयनात. तेवढ्यात आले कवित्व. श्री गुलाबराव माऊली बोलली. तुला कळो न कळो काही. नरहरी बाबाच्या कीर्तनाला जाई. मोक्ष लागेल तुझ्या पायी. नामखंड राहील मुखात. अशी माऊली ब्रह्मांडात नाही. भजन करणारासी कडेवर घेई.
घरी कुणाच्या कधी जात नाही. कुणी म्हणे तिला बाबा कुणी आई, अशी माऊली ब्रह्मांडात नाही. बाबाला नाही कुणाची भेडभाड, वरून पाहताना दिसती कठोर. इच्छा सर्वांच्या पूर्वीती समग्र, आवडीप्रमाणे फळ मिळत असे, अशी माऊली ब्रह्मांडात नाही. नरहरी बाबांचा सत्य परमार्थ, दूर गेले ते धावून येत. भजन कीर्तन बाबाचा पुरुषार्थ, दास काटे बाबाचे गुणगात, अशी माऊली ब्रह्मांडात नाही. श्री गुलाबराव माऊलीच्या न्हाणीचा फोटो चरित्रात पाहिला होता, म्हणून महाराजांचे जागेत दर्शन घेतले न्हाणीचे. न्हाणीला देताचा आलिंगन, तेथे पाहिला प्रकाश महान. देहभाव गेलो विसरून, कृपाश्री नरहरी बाबाची. थोडा वेळ केले भजन, त्यात आला अभंग छान. त्याचे येथे करीतो वर्णन, चित्त देवनी ऐकावे. ज्ञानेश्वर कन्या जिथे करी स्नान, तोची भाग्यवंत पाशान हा. प्रेमाने जो याचे घेईल दर्शन, गोपी भाव प्राप्त होईल त्याला. श्रीकृष्णाने लीला केल्या गोकुळात, महाराजांनी माझा नाथ तैशा. जन्मोजन्मी आई मज सांभाळिले, तैसे सांभाळावे पुढल्या जन्मी. प्रकाश दिसला कवित्व आले, माणिकराव मोहडांशी भाषण केले. तुमचे भाग्य उदयासी आले, विनंती माझी ऐकावी. धन्य हे माधान सत्वाची खान, अवतरले निधान पांडुरंगनाथ. रूप दिसे अर्धनारी नटेश्वर, अंधत्व साचार लीला त्यांची. मधुराद्वैत भक्तिभावा जीर्णोद्धार, घेतला अवतार स्वेच्छावशे. ज्ञानेश्वर कन्ये जन्म सुपड झाला, वंश उद्धरीला मोहडांचा. या न्हाणीवर तुम्ही वापर करू नका, भक्ताच्या ताब्यात देऊ न टाका. म्हातारा गर्वाने मज बोलला, जागा जरी ही महाराजांची. मी नाही घेतली फुकट, पैसे मोजून दिले नगत. न्हाणीचं काय एक एक इंच, खरेदी माझ्या नावाची. त्या शब्दाने दुःखी झालो, महाराजासमोर येऊन बसलो. माझा नसतील स्त्रिया म्हणजे गोपिका, दर्शनास येतीने माने. त्यांनी भोजनाचा आग्रह केला, माझा मनोरथ त्यांना सांगितला. महाराजांच्या न्हाणीवरील वापर पहिले तुम्ही बंद करा, तोपर्यंत नाही पाणी अन्न. इथे जरी आले मरण, मजला त्यात आनंद महान. स्त्रियांचे मन कडवडले, भागवत कीर्तन मंदिरात. स्त्रियांची संख्या असते बहुत, त्याला कारण आहे एक. बाबाच्या मुखी ऐकलेले, ज्याच्या अंगी सत्वगुण, त्यालाच आवडतो भगवान. नाना तऱ्हेचे केल्या व्यसन, सत्वगुण नष्ट होतो. स्त्रिया नाही बिळ्या पेत, गुटक्याच्या पुड्या नाही खात. जात नाही हॉटेलात, पापाला भिवून वागती. मंदिरात जाती आनंदानं, फुल अगरबत्ती नेती प्रेमाण. त्यांची भक्ती देवाला मान्य, देवभावाचा भुकेला. विजयमाला सुनंदाबाई, कविताबाई अन राधाबाई, कांताबाई नलिनीताई, पुष्पाताई देशमुख. माझा नातील तरुण मुले, सरपंच व इतर भले. म्हाताऱ्याचं घेऊन आले महाराजांच्या मंदिरी. माणिकरावांनी कबुली दिली, महाराजांची न्हाणी अर्पण केली. भजन करीत दिंडीला नेले, न्हाणीचे केले पूजन. नंतर भोजन करून नांदुऱ्यात आलो निघून. बाबांना झाला आनंद महान, मायलेकरांची भेट झाली. श्री क्षेत्र माधानात, न्हाणीच्या पूजेस झाली सुरुवात. वार्ता कडली श्री एकनाथ मोहडाच, माणिकरावाचे सुपुत्र. ते राहती मोझरी आश्रमात, राष्ट्रसंतजी तुकडोजीच्या सेवेत. त्यांनी स्वखर्चाने न्हाणी मंदिर मादान चित्री बांधले. न्हाणीची पूजा सुरू झाली, विहीर पण वापरात नाही घेतली. न्हाणीवरील स्नानाचे पाणी विहिरीत दिले घालून. विहिरीवर स्त्रिया पाण्याला येती, महाराज त्याची नावे सांगती. त्या विहिरीचे भाग्य किती, तीर्थ साठवते हृदयात. पिंपळखुटा येतील आश्रमात, सायंकाळच्या समयास. आला एक आंधळा मनुष्य, म्हणे भूक फार लागली. काटेबाई म्हणे थांबा थोडा वेळ, स्वयंपाक करते लवकर. बाई माझं धरवे ना धीर, गावामध्ये जातो मी. सोनाजी चिमकरच्या घरी भोजन केले पोटभरी. निघून गेले गावाबाहेरी, नांदुऱ्याच्या रस्त्याने. रात्री 12ला पुन्हा आले, सोनाजी चिमकरला त्यांनी उठविले. त्यांच्या शेतात घेऊन गेले, माळेगावच्या रस्त्याने. पूर्ण शेतामध्ये फिरले, योग्य ठिकाणी जाऊन बसले. 4 दगड ठेव माझ्या बाजूले, आज्ञा केली सोनाजीस. सोनाजीने तैसेच केले, आंधळे बाबा गुप्त झाले. सोनाजी एकदम घाबरले, तैसेच निघाले धावत. नरहरी बाबा जवळ गेले, वृत्त सर्व कथन केले. सकाळी बाबा शेतात आले, भक्तमंडळी समवेत. 2 कुंड्या वृंदावनासहित, गोविंद जय जयच्या गजरात. नरहरी बाबांनी 3रा आश्रम पिंपळखुट्यात स्थापन केला. जेथे बसले आंधळे महापुरुष, तेथे टाकले घोंगड्यास. बाबा बैसले ध्यानस्थ, भक्तांनी भजन चालू केले. थोड्या वेळाने डोळे उघडले, बाबांनी रहस्य कथन केले. रात्रीचे आंधळे बाबा म्हणजेच गुलाबराव माऊली माधानचे. इथे त्यांचे मंदिर होईल, 51 फूट उंची राहील. कळसाचे दर्शन होईल माळेगाव फाट्यावरणी. नरहरी बाबांनी तेव्हापासून कीर्तन सोवा भागवत प्रवचन. माऊली गुलाबराव महाराज की जय प्रारंभ करताना बोलती. दुसरा ऐसा नियम केला, जाता येता पिंपळ कुट्याला. सोनाजीच्या थांबती शेताला, जोडा घेती डोक्यावर. जोपर्यंत जोडा डोक्यावर, डोळे बंद करती तोवर. पुढे गाडीने करती एरझार, नियम मात्र चालूच होता.
तेव्हापासून अभंग रचनेत बाई शब्दाचा वापर करीत बाबा सांगती भक्तास गुलाबराव माऊलीकडून आलेसे. हे प्रासादिक कवित्व बाबाच्या गाथ्यात झाले प्रसिद्ध. चांदूर बाजार येथील भक्तिधाम ते चरित्र आठवले. इसवी सन 2003 सालात कुंभमेळा होता नाशिक क्षेत्रात. त्या पर्वणीचा लाभ घेण्यास हजारो भाविक निघाले. अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार गाभाऱ्यात गुलाबरावांची मूर्ती सुंदर. पाठीमागे उभा नंद किशोर मस्तकी बसविले ज्ञानेश्वरांना. माऊलीच्या मागे विठ्ठल रखुमाई समोर उभे हनुमंत गुसाई. मधुरेश्वर आणि मुक्ताबाई ज्ञानेशकन्येच्या बाजूला. किशोरजीच्या हस्ते सोन्याचे कळस स्थापन केले मंदिरास. गीता जयंतीच्या उत्सवात 50 दिंड्या तिथे येती. गोरक्षण आणि पाकशाळा स्वतः पाहिली मी डोळा. तेथील श्री नानाजी इंगोले कारभार पाहती प्रेमाने. त्यांनी इच्छा व्यक्त केली, भाविकांनी ती पूर्ण केली. लक्झऱ्या ट्रक व गाड्यासह कुंभमेळ्याला निघाले. महाराजांची फोटो व कॅसेटा विक्रीसाठी ग्रंथसंपदा. भगवे ध्वज टाळ मृदुंगा पालखी शोभे माऊलीची. खामगाव शहरात संध्याकाळी मिरवणूक पालखीची निघाली. नांदूर आश्रमी नरहरी माऊली काय बोलले ते का. गुलाबराव माऊलीच्या दिंडीला सकाळीचं भोजन देणे आम्हाला. त्यासाठी लागावे तयारीला. लाडू करावे रात्रीचं. भाजी व पुऱ्या 4 वाजता. गरम स्वयंपाक संताकरिता. चहा देऊ जाता जाता गुलाबरावांच्या भक्तासी. पुरुषोत्तम व गोविंदा काटे नरहरी बाबांना बोलले. भक्तिधामच्या दिंडीचे नेम फार कडक आहेत. दिंडी इथे थांबणार नाही. स्वयंपाक सर्व वाया जाई. त्यांनी छापलेल्या पत्रिकेप्रमाणे कार्यक्रम ते करतात. त्यांना एक मिनिटाची किंमत म्हणून आले माझ्या मनात. नरहरी बाबा गेले नांदुऱ्यात सामान आले घेऊन. विष्णू काटे अनिल काटे नानाजीशी जाऊन भेटले. निराश होऊन बाबाशी बोलले, दिंडी नाही थांबणार. सर्वांची श्रद्धा बाबावर. लाडू झाले भराभर. पुरी भाजीला वाजले चार. स्वागताची तयारी पूर्ण झाली. बाबा म्हणाले रोडवर थांबा. नानाजी सांचा निरोप सांगा. चहा देण्यास श्री नरहरी बाबा वाट पाहत बसले. सूर्योदयाला गाड्या आल्या. बाबांच्या भक्तांनी अडविल्या. नानाजींनी आदेश दिला, आश्रमात बाबाच्या चलावे. पक्वान्ने होती वाढलेली. मंडळी भराभर ओढीने बसली. पोटभर भोजने सर्वांची झाली. आश्रम पाहण्यात दंग झाले. नानाजी करती चौकशीला. काटेबा सांगे माहितीला. श्री राऊत आबाचा आनंद झाला. गाई वासरे पाहून. दिंडीतील एकाच चालता येईना. बाबांनी बोलविले त्यांना. औषधी लावताच पायाला. चालू लागला जोराने. तो पाहुणी चमत्कार. भक्तांनी घेतला मोफत उपचार. चहा देणारे होते तयार. सेवाधारी बाबाचे. ज्यांनी नकार दिला थांबण्यास तेच थांबले 1.5 तास. जय जयकार करून मलकापुरास दिंडीचे झाले प्रस्थान. त्यानंतर केले भोजन. बाबांनी तेथे घेतले लोडन. अंगाला माती अन्नाचे कण नरहरी बाबाच्या लागले. त्याच अवस्थेत मंचकी बसले. डोळे लावून खूप हसले. पडणाऱ्यांना गुलाबराव माऊली दिसले नरहरी बाबाच्या रूपात. सर्वांनी केले उभ्याने भजन. गोविंद जय जय राधा रमण. सर्व भक्तांनी केले भोजन. बाबा रीती अभंगाला. तारीख 29 महिना 8 भाद्रपदातील शुक्रवार दिवस. आश्रमात भक्तिधामाचा योग बाबाच्या कृपेने आलेसे. कार्तिक वैद्य त्रयोदशीला उत्सव होतो माधानाला. ज्ञानेश्वर माऊलीच्या पुण्यतिथीला भागवत कीर्तन होत असे. त्यात बाबाचे हरिकीर्तन घेतले महादांच्या महिला मंडळानं. बाबा निघाले नांदुऱ्यातून. भक्तगंदोनी गाड्यामध्ये फावडे व टोपले घेतले. भक्तिधामात प्रवेशले. तेथे रेतीचा ढिगारा अस्ताव्यस्त होता पडलेला. नानाजींनी केली तयारी. शाल त्रिपड मधुरस पान सुपारी. भक्तास घेऊन बरोबरी बाबा गुंतले कामात. रेतीचा ढिगारा चौकोनी केला. निघून गेले माधानाला. स्टेशनपर्यंत अनवाणी चालताना पायाला पाशानं त्रास देती. संत महिमापर घेऊन अभंग. बाबा कीर्तनात दंग. 4 कडव्याचा तो अभंग बाबाच्या कृपेने लिहितो. संत देवची असती जगादेव दाखविती. करते आपण समान त्यांचे वचन प्रमाण. देवर्षीने कृपा केली गर्भी प्रल्हादा बिंबली. म्हणे नरहरी शेषशाही संत सेवक देव होई. बाबा माधानवरून आले. इच्छापूरला भागवत केले. त्या सप्ताहात भोसले बाले गोपीभाव प्राप्त झाला. स्त्रीवेश परिधान करून भोसले बा निघाले लिमकवड्यातून. दोन्ही हातात चिपोळ्या घेऊन इच्छापुरात हजर झाले. कुणी असे कुणी टिंगल करे परवा नाही भोसले बाले. त्यांच्या जाणूनी भक्तिभावाले बाबांनी घेतले जवळ. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 18वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मा मंत्राने. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय.